मित्रांनो, सध्या जगात असे सिच्युएशन चालू आहे की लोक इंस्टाग्रामवर वॅकेशन रील्स बघतायत आणि सरकार मात्र पेट्रोल वाचवा मोड मध्ये गेलंय. कारण मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेला संघर्ष आता फक्त युद्ध राहिलेला नाही, तर तो थेट जगाच्या इकॉनॉमीवर परिणाम करतोय. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष जवळपास 75 दिवसांपासून सुरू आहे. वरून सीज फायर दिसतंय, पण खरं सांगायचं तर ही सीज फायर म्हणजे व्हॉट्सअपवरचं आय एम फाईन सारखं आहे. वरून शांत, पण आतमध्ये फुल टेन्शन. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे स्ट्रेट ऑफ हार्मोन्स. नाव जिओग्राफी सारखं वाटत असलं तरी सध्या जगाचा फ्युचर याच्यावरच अडकलाय. कारण जगातलं जवळपास 22% तेल या छोट्याशा समुद्री मार्गातून जातं आणि भारतातही मोठ्या प्रमाणात तेल इथूनच मिळतं. म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम झाला की आपल्या इथल्या पेट्रोल पंपवर रेट वाढायला वेळ लागत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेला तर नक्की करून घ्या. तर मित्रांनो, आधी क्रूड ऑइल 60 ते 70 डॉलर होतं, आता $100 वर गेलंय. काही दिवसांपूर्वी तर $118 पर्यंत पोहोचलं होतं. एक्सपर्ट्स म्हणतायत की जर युद्ध पुन्हा फुल स्केलवर सुरू झालं तर ऑइल $140 पर्यंत जाऊ शकतं. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ही स्टेटमेंट दिलं की अमेरिका इराण सीज फायर व्हेंटिलेटरवर आहे, म्हणजे सिच्युएशन कधीही बिघडू शकते. आता जगभरात काय चाललंय? जवळपास 122 देशांनी प्रिकॉशन मोड सुरू केलाय. काही देशांनी वर्क फ्रॉम होम परत आणलंय, काहींनी अननेसेसरी ट्रॅव्हल कमी करायला सांगितलंय, काही देश फ्युल सेव्हिंग मोड मध्ये केले. कॅनडा, चीन, अमेरिका अशा मोठ्या देशांमध्ये फ्युल प्राइसेस वाढले. म्हणजे ही क्रायसिस फक्त गरीब देशांची नाहीये, तर मोठ्या इकॉनॉमीज सुद्धा प्रेशर मध्ये आहेत. आता भारतातही त्याचे परिणाम दिसायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठं आव्हान केलंय. पेट्रोल डिझेल कमी वापरा, गोल्ड शॉपिंग टाळा आणि फॉरेन ट्रिप्स कमी करा. आता लोकांना सगळ्यात जास्त शॉक कुठल्या गोष्टीचा बसला माहितीये? सोनं खरेदी कमी करा या वाक्याचा. कारण भारतात काहीही झालं तरी शेवटी डायलॉग एकच असतो, चल सोनं घेऊया. पण सरकारचं हे टेन्शन खरं आहे. भारत तेलासाठी प्रचंड डॉलर खर्च करतो. गेल्या वर्षी फक्त तेलासाठी $150 अब्ज गेले. आता तेल महागल्यामुळे हे बिल $200 अब्ज वर जाऊ शकतं. दुसरीकडे भारतीयांनी गेल्या वर्षी तब्बल $71 अब्ज सोनं खरेदी केलं. म्हणजे एकीकडे देश डॉलर वाचवायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपण म्हणतोय गोल्ड रेट वाढतोय, मग अजून सोनं घेऊया. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सोनं ही अशी एकमेव गोष्ट आहे ज्याची किंमत वाढली की लोक जास्त खरेदी करतात. बाकी सगळं महागलं की आपण म्हणतो नको रे बाबा, हे घ्यायचं नाही. पण सोनं महागलं की लगेच वाटतं आता पुढे अजून वाढेल, लगेच घ्या. आता प्रॉब्लेम काय होतो माहितीये? तेल विकत घेण्यासाठी डॉलर लागतायत, सोन्यासाठी डॉलर लागतायत, परदेशात फिरायला डॉलर लागतायत आणि भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह गेल्या काही महिन्यात कमी व्हायला लागलाय. आरबीआयला मार्केट स्टेबल ठेवण्यासाठी सतत डॉलर विकावे लागतात. सध्या लगेच पॅनिक सिच्युएशन नाहीये, पण जर युद्ध वाढलं आणि तेल अजून महागलं तर फ्युचर मध्ये प्रेशर वाढू शकतो. म्हणून सरकार आता आधीच लोकांना सावध करतंय. आणि बोलायचं झालं तर आज फ्युल सेव्हिंग मीम्स वर हसू येत असेल, पण उद्या जर रेट्स अजून वाढले तर संडे लॉंग ड्राईव्ह पण लक्झरी वाटू शकतो. आता तुम्हाला काय वाटतं? सरकारचं हे वॉर्निंग योग्य आहे का, की लोक नेहमीसारखं इग्नोर करून पुढे जातील? कमेंट मध्ये तुमचं ओपिनियन नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.